माझ्या रुईकरांच्या. सो आज आहे डे 3 ऑफ दिस सिरीज आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मला SST मध्ये 97 कसं काय पडू शकले. आणि एवढंच नाही तर मला मराठीमध्ये सुद्धा 100 पडलेत, 100 आउट ऑफ 100, आणि इंग्लिशमध्ये मला 100 आउट ऑफ 90 पडलेत. सो ह्या सगळ्यांचं कारण काय, कारण मी काहीच स्किप नाही केलेलं. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की काय काय इम्पॉर्टंट आहे आणि काय काय स्किप नाही करायचं आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा. थर्ड टिप असणार आहे ती ही आहे की NCERT मध्ये जे काही एक्स्ट्रा दिलेलं असतं, जसं की काही बॉक्सेस दिलेले असतात, कलरफुल बॉक्सेस असतात किंवा त्यामध्ये पिक्चर्स असतात, त्यामध्ये डायग्राम्स असतात, त्यामध्ये रिॲक्शन्स असतात, त्यामध्ये मॅप्स असतात, तर ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आपलं म्हणजे शेवटीपर्यंत वाटतं की काय आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडं. आपण NCERT रीड करतो पण त्यासोबत आपण ते सगळं ॲक्टिव्हिटीज आणि रिॲक्शन्स आपण रीड करत नाहीत. पण हे सगळ्यात जास्त चुकीचं राहील, कारण खूप सारे क्वेश्चन्स ॲक्टिव्हिटीजमधून सुद्धा बनतात. हे मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे. माझ्या सायन्सच्या पेपरमध्ये केमिस्ट्री चे जे काही क्वेश्चन्स आले होते ते डायरेक्ट तिथल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असायच्या NCERTच्या बुक्समध्ये ब्लू कलरच्या बॉक्सेसमधले, तर त्या ॲक्टिव्हिटीजमधूनच डायरेक्ट क्वेश्चन असायचा. सो त्यामुळे मी सांगेल की कधीच हे स्किप करू नका. मॅप तर मॅपसाठी वेगळा क्वेश्चन असतो 3 किंवा 4 मार्काचा SSTच्या पेपरमध्ये. सो त्याची पण तयारी नक्की करा. आणि रिॲक्शन्स ज्या असतात त्या रिॲक्शन्स पण डायरेक्टली विचारले जातात एक्झाम्समध्ये. ज्या NCERTमध्ये ज्या रिॲक्शन्स असतात त्या पण तुम्ही नक्की लर्न करा मी सांगेन. अँड जे पण काही बॉक्सेस किंवा डायग्राम्स दिलेले असतात ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. डायग्राम्स पण विचारले जातात, सो त्याचीसुद्धा चांगली प्रॅक्टिस करत राहा. कारण डायग्राम आपण एकदा प्रॅक्टिस केली, आपल्याला आलं असं वाटतं आपण आता ते लक्षात राहील, पण नंतर थोड्या दिवसांनी विसरून जातो. सो त्याची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पिक्चर्स जे असतात हिस्ट्रीच्या बुकमध्ये ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. की म्हणजे कधी कधी कोणी पेंटिंग काढलेली असते, तर ती पेंटिंग कुणी काढली आहे किंवा त्या पेंटिंगमधून काय मेसेज आहे ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्हमध्ये येतात. सो पिक्चर्स सुद्धा स्किप करायची गरज नाही आहे, पिक्चर्सकडे पण लक्ष देण्याची गरज आहे.